पाटील आणि तुमचं आपल्या यूट्यूब ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत। नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केला आहे, सपोर्ट दाखवा आपला। हा व्हिडिओ शूट करतोय आपण ट्रॅकिंगला जाऊन आल्यानंतर। थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, आपण कळसुबाई शिखरावर गेलेलो, जो महाराष्ट्राचा सर्वात उंच शिखर म्हणून ओळखला जातो, ज्याची उंची समुद्र सपाटीपासून 1646 मीटर एवढी आहे। तर ब्लॉग बनवायचा रिझन असा की आपल्या बाईकवर चॅनेलचं नाव होतं, यूट्यूब चॅनेल ज्याचं नाव होते गडवे ट्रॅकर्स। तो आपल्या भावाचा होता आणि त्याने नवीन चॅनल ओपन केला आहे आता, ट्रॅव्हल विथ मी म्हणून। एकदम प्रोफेशनल ब्लॉगर आहे तो। तर विचार केला की आपण पण करावा एखादा आठवण म्हणून। चला तर मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा, आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सगळे बोलले जित केले सगळे पाहिजे म्हणजे पाहिजे तुझा सर्वांकडनं फायदा काय तुझा। आता इथे उजेड भेटेल, बाकी पुढे तर पूर्ण काहीच नाही, अंधार दिसला। हा 2 बायकांची विश मागेन मी, 2 बायका म्हणून यांना कुठे नेत ना मी। आता अहिले तर राहू दे, बघूया कशाला तरी आवाज तुम्हाला येतो का तरी आहे। दादाची लेवल झाले, दादाचा एवढा हात थंडे की आगीत टाकलं तरी काय होत नाही। तिकडे पण जॉय बघा, जॉय बघा। कसा वाटतं एक्सपिरियन्स? भारी वाटतं ना, रोमॅन्टिक सीन करतोय। आता डायरेक्ट खाली ती पोरं येतात, 90 डिग्री सिड्या परत आलोय, डायरेक्ट वरती आहेत, काय वाटे ना, धगधग धगधग। हार्ट रेट आपली 124 122 एकदम टॉपला। 12 महिने सध्या कशी चावी हरवलेली बाईकवरच होती। ब्लॉग आतापासून चालू केला आपला, बघा पुढे पण। आणि सिद्धार्थ भाऊ 3-4 ब्लॉगर आहेत आपले, मी नवीन आहो, बिगिनर बनवून टेकला ते टाकीन ना, ते ना टाकणार मनावं आहे त्या। आता सगळे बोलले जित केले सगळे पाहिजे म्हणजे पाहिजे तुझा सर्वांकडनं फायदा काय तुझा। आणि मंथन भाऊ आहेत आपल्या सोबत, आपले अनिल खाडे ना, अनिल खाडे यांचं सगळं आहे आता, हॉटेल वगैरे। आता पुढे 1 तास पाऊण तास चालायचं आहे आपल्याला, 7 वाजले आपल्याला, 4 तास कंटिन्यू रायडिंग म्हणून काही ब्लॉग बनवला नाही, इन्स्टा वगैरे सगळं आतमध्येच आहे। बघूया आता पुढे, चला लवकरच भेटू। ओके, तर हा बाबू बोलत होता गाडी लावू नको, तर बाबूला बोला आजची दिवस राहते, बाबू रेडी झालाय त्या बाग म्हणून रात्री रस्ता बघा। आता इथे उजेड भेटेल, बाकी पुढे तर पूर्ण काहीच नाही, अंधार सगळे पाठीमागे खेडेगाव टाईप आहे। आता इथून 1 तास अजून चालायचंय आणि मग नंतर तिथे हॉटेल आदेश म्हणून आहे आपला, तिथे बुकिंग केली आणि मग तिथे थांबायचं आणि मग रात्री 3 वाजता तिथून निघायचंय। 1.5 तासाचा काहीतरी प्रवास आहे। तुम्हाला थोड्या लाईटी दिसतच असतील तिथे, ते पूर्ण तिथून पुढे टोकावर जायचं आहे तिथून। आणि सिद्धू भाऊचा ब्लॉग, 3 ब्लॉगर आहेत आपल्याकडे, आणि बाकी हे वहिनी सिद्धू भाऊच्या बायको, वाईफ बोलू शकता मी, पहिल्यांदा टाइमपास अशी इच्छा होती एक ब्लॉग टाकायचा म्हणून। तुम्ही सपोर्ट करा, अजून खूप काय होतील ब्लॉग आपले। आणि रस्ता खूप बघूया, रस्ता लय डेंजर आहे। पूर्ण अंधार आहे, असं वाटतं कुठे जंगलात चालू आहे। 7:24 झालेत, वाजायला टाइम तरी 8:30 तरी वाजेल, 1 तास पाऊण तास तर बोलले, हे पूर्ण टाइमपास करत चालेत, 8 तरी वाजतील। चला पुढे, आता रात्रीचे झालं, अजून वाजले किती, 7:34, 7-8 मिनिट झाले, पण यांची लेवल झाले। बोल ना, जर तुटता तारा दिसला, हा 2 बायकांची विश मागेन मी, 2 बायका डबल लग्न कर, पण
2 मंडपात कर, डबल लग्न कर, 2 मंडपात कर, जेवायला 2 वेळा भेटेल. आणि अंधेरा कायम रे, अंधेरा कायम रे. तो शक्तिमान मध्ये बोलायचा ना तो, अंधेरा कायम रे. सिद्धू भाऊ थकलेला आहे. वाजले किती 7:30 वाजले मित्रांनो. 7:36 झाले. आम्ही ब्रेक चालू केलाय, बघू शकता वहिनी. हा, थोड्या अंतरावर आल्यावर आपण चालत आलो आपल्याला ब्रेक करत, आणि नंतर मग इथे ट्रॅकिंग पॉईंट माता कळसुबाई निवास देवस्थान. आणि इथून मग 1 ते 1.5 अजून 15 ते 20 मिनिटं वरती जायचं आपला हॉटेल आहे जो बुकिंग केलेला. आणि पुढे असा वातावरण आहे, परिसर. चला पुढे आता जाऊया. 15 मिनिट झालेत फक्त चालून, सगळ्यांची लेवल झाली आता. पुढे चला, दादा चाललाय पुढे, लेवल झाली त्याची. पाण्याची बॉटल संपवली त्यांनी. अर्धी पब्लिक ट्रॅकिंगची उतरते आणि समोर जे चाललेत ते दुसरी टीम आहे त्यांची. आणि रस्ता खूप ओबड-धोबड आहे, म्हणजे बोलायची पण स्थिती नाही. 17 मिनटं चाललोय फक्त. हार्टबीट 82, 84 एवढी देते. कालो आता आणि पाण्याची बॉटल अर्धी संपवली. 15 मिनिटं चालल्या ऑन, 15 मिनिटं. म्हणून यांना कुठे नेत ना मी आता. अहिले तर राहू दे. आवाज कसला येतो? आवाज ते बघूया दादा, बघूया कशाचा तरी आवाज येतो. तुम्हाला येतो का? इकडे कोणतरी आहे. 18 मिनिटं झाली. हार्टबीट 82, 84. 8 वाजायला आले. अर्धा तास झाला कम से कम. आणि पोरं काय येत नाही, खूप थकलेत. 15 मिनिटं बोलला, 15-20 गल माणसा लेवल झाली. आज परत 3-4 ट्रॅक केल्या बोलते, आणि काही कामाचा नाही इकडं. आणि दादा खालीच अजून. दादा दिसते ना म्हणजे खाली आहे. बाकी वहिनी वगैरे बसलेत. किती टाइम गेला? 7-8 होऊन झाल्या. 10 मिनटं आहेत पोचायला. दोन्ही बॅग माझ्याकडे येते. जय श्रीराम बाबा. 15 मिनटापासून चालतोय दोन्ही बॅग घेऊन. काय होत नाही, चालत राहावा. येईल लवकरच हॉटेल आदेश. पुढे आकाश भाऊ बॅग दिसत असेल त्याची. सगळ्यांची हालत खराब झाली. आणि यांना ट्रॅकिंग करायची रात्रीची. दुपारी नसते चढले कोण. आणि आपण पोचलोय होते, हा पण नाही. आणि इथे काही न बलकलेलं इथं बसला आता. सुरक्षा सामग्री वाटतं. मद्यपान करू नका तुम्ही इथे आल्यावर. प्लास्टिक वगैरे टाकू नका. काय मंथन पुढे गेलाय. ओके, गाणी वाजवली वाजतात. आणि थोड्या वेळात आवाज येतोय डीजेचा. हॉटेल आदेश म्हणून थोड्याच टायमावर येतो. चला पुढे भेटूया. 15 मिनिटं चालत आलोय. आणि हॉटेल राहुल आहे. सगळ्यांना वाटलं आपलं हॉटेल आलं जावलंच, पण पोपट झालाय भाई. अजून तुझ्या भावाचा दाखव कुठे. आणि दादा आलाय. जिगर बोलते, जिगर आरामात. नाही, हॉटेल राहुल आहे हा. सोमनाथ हॉटेल अजून पुढे आहे. आणि मंथन गायबच आहे आपल्याकडे. आणि आकाश बोलतो ही चढण काय दिसत तर नाही. तिथून आवाज तर येते पुढून. ठीक, रस्ता डेंजर आहे. आणि आलो आम्ही आमच्या हॉटेलजवळ. ट्रॅकिंगची पोरं अगोदर तिथे आहेत अर्धे. बाकी आपली पब्लिक बसते. दादा खालीच झोपले. आणि आलो आहे आपण 2-2 बॅगे घेऊन. आणि बाबू हाय, हॅलो. आणि पोचलो शेवटी 2 बॅगे घेऊन. दादा आहे खालीच. आणि आपली पब्लिक मंथन पहिले येऊन बसले. जेडी झोपले खालचे हॉटेलवर. त्याला बोलता आपली बुकिंग नाही ती.
वहिनी शेट चला नंतर बोलू, खाऊन पिऊन बॅगा ठेवून घेता आता. टाटा. आणि हे आमचे टेंट आता दादाने अगोदर शूज वगैरे खोलत आहे. 1 2 3 6 जणांचे. आणि दादा आधीच झोपले, काही सांगता नाही. हे दोघांची जागा एकटाच झोपले हो. आणि टेंट तुम्ही दाखवतो तुम्हाला. हे बघा टेंट बॅग तर ठेवलेले आहेत आणि 2 जण आरामात झोपू शकता इथे. वाजले आता 8:30 वाजलेत. पोचलो आम्ही आणि जेवणाची सोय होईल थोड्या वेळात. पब्लिक बसले आपली इथेच. चला जेवताना दाखवतो तुम्हाला काय काय आहे. आणि यांचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, कोणाला गरज असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. चांगले माणसं. हा जेवण दादा बोलले की जेवण तुम्ही म्हणजे असं एवढं पद्धतशीर आहे ना, म्हणजे चविष्ट जेवण आहे. नाही आवडलं तर पैसा वापिस. आणि हा भाजीवाला आहे व्हेजिटेरियन. शेपूची भाजी आला. मला तर काय वाटतं माहिती मित्रांनो, खाली सप्ताह होता तिथनं भाजी आणली म्हणून, कारण मी एकटाच व्हेज आहो त्याची मुला. बाकी चिकन झाली असेल काही यांचं, चिकन मटन काय मटन नसेल चिकनच असेल. बरं बटाट्याची भाजी द्या. मी गॅरंटी देतो सप्तांची भाजी आणली म्हणा, मी विचारीन दिला दादाला. सप्त्यांची भाजी. खाली मंदिर होता तिथे सप्ताह चालू आहे, तिथे जेवणाची सोय होती. हा बोलतो तिथूनच आणला असेल उचलून. मला बघूया ते त्यानंच विचारू नंतर. आणि निव्हिया लोशन ची वाट लावली आता. लोशननी वाट लावली आता बॅगेची. आता सामान चष्मा सगळं साफसफाई करायला लागेल. आपली इंस्टाची स्टिक. अरे रे देवा वाटोला लागली. चार्जर आणि काय काय आहे आपल्याकडे. चार्जर नीट आहे, सेफ आहे चार्जर. जे आता आकाशला लागत होती केस आपल्याला ते बोलते. आणि अरे इकडे बघ लोशन, निव्हिया लोशन माझी नाही. आणि आपला फायटर. सगळी सामानं हातमध्येच असतात. बॅग थोडी साफ करायला लागेल. अरे इंस्टाचा कॅमेराचा असा ना जरा असा. नाव काय भाऊ आपल्या चॅनेलला? स्टोरी ऑन एक्सप्लोर. तशी मी लिंक देईन. भाऊ आपला आणि जॉय ब्लॉग 1020. ओके. ती चालू आहे इथे. तुम्ही बघू शकता. भांडणं करे. थांब हत्यार काढू. अगा हत्यार काढू बॅग मध्ये. तलवार आहे तलवार. म्हणजे मर्डर करेल ना व्हिडिओ. ती तलवार तर दाखवलीच ना, ती वरती दाखवीन तुम्हाला. तलवार ती तलवार भारी आहे ती. नंतर बॅग मध्ये जाम सामान आणलं. मधील काही भेटला विकार. सामान आणले. सामान म्हणजे अशीच भांडणं दिल्या द्यायला हेल्प नको करायला. समाजसेवा. आणि म्हणते कसा वाटतं एक्सपिरियन्स? 1 नंबर वाटते. भारी वाटते ना. रोमॅन्टिक सीन करते. निबंध दादाचा ब्लॉग बघा. निबंध चालू आहे त्याचा. कमीत कमी ना 15 मिनिटं और चाबी गई तो चाबी ढूंढने के लिए म्हणजे आलाय कळसूबाईला. हा काय भाऊ एवढ्या लवकर थंडी वाजली? काय बोलतो भाऊ? थंडी लागली. गारठा जरा वाढलेला आहे. गारठा वाढलेला आहे तर आता आपल्याला टेंट पर्याय नाही. आणि आता 9:26 झालेत. जेवणाला बसलेत पोरे. जेवण व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. आपल्यासाठी खास भाकरी मागवलेलं आहे. आणि जेवणाची सोय चांगली आहे. सलाड आणि काय वहिनी ठेचा. वाव. मी नॉनव्हेज सोबत पण ठेचा खाऊ शकतो. हा चालेल ना. आय लव्ह स्पायसी. खूप भूक लागली आता. जेवायची सोय चांगली आहे. आता वाजले की 12. जेवायची वेळ झाली. 4 तास रनिंग बाईकवर प्लस आता 1.5-2 तास चालत होतो आम्ही. आता भूक तर खूप लागली. मध्ये नाश्त्याला थांबलेलो. ते व्हिडिओ तर मी काढले नाही. दुसऱ्या याच्या आकाशच्या व्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. घासपूस नाही राजा ती ठेचा. होईनी कानून नाही मी एवढे हात माझे मोठे नाही. हा आणि यात ठेचा आहे.
सगळ्यांना माहीतच असेल मला ठेचा स्पायसी वस्तू आवडतात जास्त करून गोडपेक्षा. आणि ठेवला बाकी. आकाश कशाची भाजी आहे? पनीर मसाला. पनीर मसाला. पनीर मसाला भाऊची व्हेजिटेरियन भाऊ आहे. प्लस मायनस आहे ना. चालू करतो आता. सलाड आहे सलाड. सलाड बघा प्लस आहे. वहिनीनी झोर घेतले. सलाड सर्व पनीरच आहे. चटणी भाऊ. पनीर मिक्सून का. हे पापड बघा छोटे छोटे मिनी पापड. आणि सगळं टेस्ट एक नंबर आहे. एवढे बघितलेत का तुम्ही कधी एवढे छोटे छोटे? मोठ्या पापडांची पोर आहेत. एक नंबर आहे. आता बघूया. ते पण आम्हाला अगोदर बोललेलं की जेवणाची टेस्ट खूप छान असेल भाकरी बघ. आणि भाकरी गरम गरम असेल. जो जो येईल तो दाखवतो तुम्हाला मी. एक नंबर हो बाबा. तुम्ही बघू शकता छोटे छोटे पापड. अजून तरी चिकन अशीच होईल. तुम्हाला कुठे भांडार नाही गेला तरी होणार ना. समजलंस का? तुझं आला जेवण आला ना. गप खा आणि टेंट मध्ये नाटक करायला कधी आवडत होतं जास्त का बोलतो. हे म्हणते वार असू नको. भावाचा प्रेम आहे, जीव आहे माझ्यावर. जीव घ्या. भूक लागली जाम पोरी. आणि बघू आता ट्राय करून. एक वागर खाली चिकन ग्रेवी ड्राई चिकन है. खाने के बाद कुछ मीठा हो जाए. शिरा आणलाय स्वीट मध्ये. हे शिऱ्याची टेस्ट खरंच एक नंबर आहे. सही म्हणजे वेगळाच लागतोय. सही मी जास्त स्वीट खात नाही पण वाव नाईस डिलिशियस. सही सही. अशी बायको भेटली ना भांडणारच ना. शिरा बनवणार. जेवून झालेले मस्त होता. आता हे पब्लिक बसलेले बोन फायर. हे असत होते मला चुकून सन फायर बोललो. बोन फायर बोलायचं. आणि हे बघा हे जागा दे मला. यहाँ पे पावरे हो रहे. पावरी पावळी हळी पावरे हो रहे. शेकोटी हो रहे. आमरी शेकोटी शेकोटीला बॉन्ड फायर सन फायर तेव्हा अजून चिडवतात ते. एवढा हात थंडे की आगीत टाकला तरी काय होत नाही तेव्हा. यांची मस्ती चालू आहे. नाचून वगैरे झाला. आकाश जाम खुश आहे आज. अलिबागचा ब्लॉग पण आले तरी चालेल. अलिबागचा ब्लॉक टेकलाच ना. आता ये वेळेला मनाव घेतले. आकाश बोलला टाक तू. त्यांनी कसम दिले त्याची मला. कसम दे मेहनत. कसम दे म्हणते तुझी शपथ जाऊ का नको. जे बोलते एक वर्ष टाकूच नको. तू अटेंडन्स लावायचे. अटेंडन्स लाव. 1 2 नंबर 3 नंबर 3 पुरा गणपती गुरुवाला.
कुठली भाव दे कम्प्लीट मला वाटलं डिलिव्हरी बोलता म्हटलं डिलिव्हरी बोलले होते माहिती काय अश्लील हे लोंडा हे मनुष्य असं नाही करायचं. हे नाच नाच शाबास शुक्रवारची प्रॅक्टिस अभिनय देखो ना लाईव्ह बायको भडकली भला करे ए 1 रुपया दे 1 रुपया पैसे मागायला आले हिजून लुटायला नाची दे ना दे ले मैं भी नाचा तू दे काय बोलली उर्दू काय बोलली काय बोलली मग तो शिको शब्द तू ना मला बोलायचा वहिनी एकदा सांगायला आणि आता झोपायचा टाइम दिले टँट मध्ये जागा बघा 2 जणांची आहे आणि आता 3 वाजता उठत आहे 11:30 वाजले आता लवकरच झोपता येईल ना पण झोपायला लागेल कारण मग नंतर उद्या हाल होते चढाची पण खूप आता आतमध्ये तर थंडी नाही लागत थंडी लागते नाही लागत कोणचा आवाज येतो रे तो आलाय ना कोण आलाय भूत मुंजा ए वाघ बी गेला तर आवाज द्या गे चाकू आमची जवळ बाहेर चला मग गुड नाईट भेटू नंतर 11:50 झाले आपण ये भाऊंना काही झोप ये ना आणि लई गोरा दिसतेस रे तू ती लाईट म्हटल्यावर अहो माझ्या बालच करू नका हाल सिद्धू वहिनी माझ्या सिद्धूच करू नको हाल त्याचे आहेत गोरे गोरे गाल आणि कोण येला ते लगेच चेन खोलून बघत असते वरती बरं ट्रॅकिंगला चाललेत चला झोपूया ए झोप रे तू पण झोप मी ना झोपणार अरे झोप हो मग 3 वाजता उठायचा बरेच वाजले 2:20 आणि बहुतेक जण तिकडे वरती गेलेत हे आकाशाने झोपून पण न दिला आम्हाला एक ते नुसती बंकच त्याची आणि सगळं कपडा वगैरे चेंज केले आता आणि बॅग पण ही छोटीवाली घेतली ती पण हॅवीच आहे यांचा सामान अर्धा आता टाइम लागेल 2 तास बोलतात ते आता हे यांच्या चालण्यावर आहे किती टाइम लागतो तो बघू आता चला पुढे भेटूया गुड पोरी निघाले चढायला वरती लाईट दिसतात थोडेफार तिथेच पोचायचे आणि बहुतेक 2 तास लागतील जास्तीत जास्त कमी पण नाही आणि पुढे साऊंड आणायला विसरले नंतर बघूया आपण पुढे जाऊ कशी नुसती वंकत चालली अर्धे वाटेला जाऊन झोपणार आहे मी बोललोच तरी जरा झोप म्हणून नाही झोपला म्हणते जो ग्रुप आहे त्याच्यापासून हे जाऊ का रे मी त्याला बरं थांब प्रत्येक वेळेला अक्षय वाचवायला नाही ना चल भेटू जसा वरती जाऊ चार्जिंग टिकवायची गुड नाईट भेटू पुढे 1 मिनिट पण नाही चाललो हार्ट रेट आपली 124 122 काय रात्रीचा ट्रॅक करायला एक बरे की आपण कुठे पोहोचलो किती वेळ आहे ते समजत नाही आणि फक्त चालत राहा कोण आकाश एकदमान पोचून मी एकदमान तुम्ही आजकालचे ना चायनीज खाऊन काही कामाचे ना हा म्हणते हे आपल्यासारखं डाएट करतील हा आलो बाबा खूप ग्रुप गेलेत पुढे आपण पण जाऊया पावसाळ्याची लई खतरनाक होत रे
चला पुढे भेटू इथे चार्जिंगला थांबवायची मला. गुड नाईट. रस्ता बघा पूर्ण खाली आहे 360 टाईप 90 डिग्री. भावा नीट चल. पुढे आपण पण जाऊया माउंटेन ड्यू. आरामात भाऊ. पावसाली काय चढाल भाऊ तुम्ही. नका नका चालेल चालेल भाऊ. धन्यवाद वंडेल आभारी. काम 25. हा ये वरती ये आधी. तू काय नाही तू झोप आहे. आणि यांची इथे तर हालत खराब होते. अजून खाली देत पोरे. बापरे पाहूया पुढचे तर रस्त्याबद्दल. डेंजर हे रस्ता डायरेक्ट खाली. ती पोरं येतात. एवढा दिवस 90 डिग्री. अजून पहिला डोंगर पार ना मला. अरे ना काय ना नॉर्मल बारीक पोर चालतो. तुम्हाला काय झालं रे. मी जाऊ पुरे. तू नको जाऊ. नको थांब आता आपले काय करणार. आवरेला चरून रस आकायचा खाली का इकडं. दादा गुल सर्व थंडावले. मी आता आलोय या शिड्यांपर्यंत आलोय. डायरेक्ट वरती आहेत. जॉय पाडेल चाललोय आपण वर. अशा अजून वाकड्या तिकड्या आहेत बघा. दमदार मस्त मस्त फुल डरी डायरेक्ट. हे पण डेंजर आहेत. पाय ठेवायला फक्त एक पाय ठेवायला लागा. बाकी चढली. चला आपण पण चढूया. असं खाली बघून चाललं तर काही वाटत नाही. कोणी पब्लिक घाबरू नका बस. यो पाय सडकला उलटा डिलटा. आणि भावाच्या पाठी आहे मी. घाबरू नको. आणि डबल आले आता. चला चल पुढे चल तू. आणि इथून नजारा बघा पूर्ण गाव शहर पूर्ण दिसतोय. पोरं अजून खूप लांब आहेत. पाटील आकाश. तुम्हाला जेवढा सोपा वाटतो ना व्हिडिओ बघून ब्लॉग बघून तेवढा सोपा नाही आहे. हे कोणी दाखवत नाही. हे बघा तुम्हाला वाटेल हे यात काय. हे जेवढ्या बसून आपण चढतोय ना एवढ्या वरती आलोय. सगळं असाच रस्ता आहे आणि आपण चढतो. आपल्याला सवय नाही पण स्टॅमिना खूप आहे. हे बघा भाऊ बघा आपला. 1 2 3. त्याच्यासाठी मी मागे राहिलोय. चला जय बजरंगबली. हे बघा शाबास. एक पाय इथे एक पाय इथे एवढ्या मोठ्या बाहेर. आणि त्याचा पकडायला रॅनिंग आहे तुम्हाला. सपोर्ट भेटतो थोडा. आपल्याला काय करायचं. वन मॅन शो. बहुतेक पार केलं आपण. हवा एक नंबर आहे. हो मस्त चालू आहे. हॅलो हॅलो. पुढे उजेडाची सोय आहे. फ्लॅशची गरज नाही. इथे थांबलेले आणि इथे स्मोक फायर केला आहे. कोणी पण केली. ऑलरेडी बसा बस. थोडा आराम करतो. थोडा ट्रॅक बाकी आहे आता. परत सेकंड सीडी आली आपली.
ही पहा त्या वरती पोरे. चला लेट्स गो. ही पण त्याच प्रकारची जशी आपण खाली पाहिली. नुसती मजाच मजा. हे बघ. चला बाकी पुढे बघू शकता. आणि जसं वरती चालू आहे तसं थंडी वाढत चालली, हवा वाढत चालली, गारवाच गारवा आहे. आणि अजून चढता काही वाटे ना. धगधग धगधग आणि रस्ते समजत नाही. चल येता चल मी लोक चालू माझा. एकदम टॉपला 5:19 झालेत. सूर्योदयाची वाट बघतोय. सनराईज अजून पाऊण घंटा आहे. तोपर्यंत आराम करू. सगळ्याची हालत खराब झाले आणि एकदम असं सूप वाटते ना. हवा पण येते थोडी पाहिजे. शेवटी चढलो. निघालेलो 5 वाजता. 2.5 तास कंटिन्यू. जे ब्लॉगमध्ये बघता ते काय तुम्ही ऐकू नका. खूप रिस्की आहे. पोरींना तर नको. फक्त या थंडीच्या सीझनमध्ये ठीक आहे. दुपारी पण नाही चढू शकत. माझी दुपारी कहाणी चाय भाई. चाय वाला आलाय माझ्या देवासारखा. भाऊ नाव काय आपलं? सखाराम देव. भाई किती रुपयाला? हा 20 रुपये चालेल. 20 रुपये चालेल भाऊ. तू देवासारखा पावलाय मला.
मी आता माझ्या शेवटच्या श्वासाला बोलत होतो. धन्यवाद दादा. आणि चाय लवर, तुम्हाला जर माहिती आहे मला चाय किती आवडतो, एक नंबर. भाऊ आवडला तर परत येतो आम्ही. आणि चाय आला एवढा नाही पण चांगला आहे. यामध्ये याचीच गरज होती. आणि चाय मला खूप आवडतो. चस्का झालं. खूप आहे. आणि शक्यतो रिस्क घेऊन येऊ नका. व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये बघता तुम्ही, एवढं काही सोपं नाही त्यात. ते थोडंच दाखवतात ते समोरचा पार्ट. आरामात आरामात वडला असतं म्हणून थोडं त्याला आरामात. पोरींना तरी येऊच नका. म्हणजे आमच्यासोबत पण वहिनी आले. वहिनी घरी जा, मस्ती करतोय. आता 5:20 झाले. अजून पाऊण घंटा थांबायला लागेल सूर्योदयाची वाट बघायला. चला मग चहा प्यायला. वरचा काही जास्त शूट नाही करता आला. खूप थंड होती आणि खूप म्हणजे खूपच थंडी होती. सर्दी, नाक जाम झाल्या माझा. आमची पोरं उतरत आहेत अजून वरून, खूप स्लो आहेत. आणि काही शूट नाही करता आला त्याच्यामुळे मोबाईल पण स्विच ऑफ झाला. आता पॉवर बँकला लावलेला. आणि बाकी इंस्टामध्ये काढलेले आहेत व्हिडिओ अर्ध्या, त्यात टाकेन ब्लॉगमध्ये. बाकी जर काय फोटो वगैरे काय काढता नाही आले, मोबाईल बंद होता तर. बाकी पोरं सगळं वेगवेगळी राहिलेली, त्याच्यामुळे मूड ऑफ झाला ते थंडीमुळे. बाकी जर सगळा ओकेमध्ये बघू. आता जाताना व्हिडिओ काढायच्या होत्या, येताना पण व्हिडिओ काढायच्या होत्या, सगळ्या राहिल्या. रात्री जाताना अंधार होता म्हणून इंस्टा काढता नाही आला. मोबाईलमध्ये जेवढे आला तेवढ्यात. आता बघूया, कोणतरी आला तरच मग बघू. गुड नाईट. आलेत आपले कांदे पोहे नाश्ता सकाळचा, जिथे आपण उतरलो आहे खाली. 10:47 झाले. आता बाकीचा लोक आता संपू इथे. कंटाळले पोरं पण कंटाळली. बस चला, गुड नाईट. सबस्क्राईब करा, आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नाही तर करू नका, मी परत टाकणार बी ना. काही शिखरावर जायचं असेल तर तुम्ही दुपारपर्यंत ट्रॅकिंगला सुरुवात केलीच पाहिजे. आम्हाला काही आयडिया नव्हती आणि आम्हाला उशीर पण झाला पोचायला बारी गावात, जिथे आपण व्लॉगला सुरुवात केली. आणि हा ट्रॅक रात्रीचा खरंच खूप कठीण आहे. जेव्हा आम्ही खाली उतरत होतो तेव्हा समजलं आम्हाला की रात्री कोणत्या जागेतून आलो आम्ही. आणि बरोबर प्लॅनिंग आणि माहिती नव्हती, त्याच्यामुळे रात्रीचे आमचे कॅमेरा पण बॅगमध्येच राहिले. आणि वर शिखरावरती जोरदार थंड हवेमुळे तिथे पण शूट करता नाही आला, म्हणून जरा सगळ्यांचा मूड ऑफ झाला. पण प्राऊड आहे की आम्ही पहिल्यांदा नाईट ट्रेक केला आणि नाईट ट्रेक करून महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर आम्ही पोचलो. आनंद प्रवासाचा घ्या, शिखरावरती तर आपण पोचतोच. भेटू पुन्हा आपल्या अशाच व्लॉगमध्ये लवकरच. धन्यवाद. जय श्रीराम.